सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मुंबई जिंकण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपलेली आहे। हा किल्ला जिंकत असताना शेवटचे 2 दिवस आपल्याला अत्यंत सतर्कतेनं राहावं लागणार आहे। कुठल्याही अफवावर, कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका। वेगवेगळे मेसेज, वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित केले जातील, कारण हे शेवटचे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि तसे मेसेज यायला सुरुवात झाली। मुंबईमध्ये 144 कलम लागू झालेला आहे, किंवा कोणाला तरी पोलिसांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ सध्या हळूहळू व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे यायला सुरुवात झालेली दिसते। म्हणून मित्रहो, अत्यंत सावध राहा, कारण असं म्हटलं जातं की रात्र वैऱ्याची आहे आणि मराठे नेहमीच शेवटच्या क्षणी हरण्याची किंवा पिछाडीवर जाण्याची शक्यता असते। आणि म्हणून इतिहासातील चुका करू नका, इतिहासातून सावध व्हा, चुका सुधारा आणि डोळ्यात तेल घालून जरांगे पाटील जे म्हणतील, जरांगे पाटील जे सांगतील ते आपण ऐकलं पाहिजे। कारण जरांगे पाटील दर 15 मिनिटाला, दर अर्ध्या तासाला, 1 तासाला आपल्याला फेसबुकद्वारे, यूट्यूबद्वारे मार्गदर्शन करीत आहेत। न्यूज चॅनल्सद्वारे मुलाखती येत आहेत, त्यांना आपण फॉलो करूयात। आणि त्याचबरोबर जे लोक या रॅलीमध्ये, मराठा आरक्षण पदयात्रेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवून द्यावेत। आणि सर्वात महत्त्वाचं, जी रॅली आज पुण्यातून बाहेर पडते, पुण्यातून लोणावळ्याकडे मार्गस्थ होते, त्या रॅलीमध्ये एकूण 10% फक्त समाज बांधव आहेत। खरे समाज बांधव अजून यायचे बाकी आहेत। आणि मुंबईत पोहोचल्यानंतर अजून 9 पट समाज त्या ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे। कारण 26, 27 आणि 28ला सुट्टी असल्याकारणाने बहुसंख्य लोक ह्या 3 दिवसात मुंबईमध्ये पोहोचतील, दाखल होतील। पदयात्रेचे व्हिडिओ जे लाईव्ह केले जात आहेत, आपले समाज बांधव टाकतायत, ते प्रसारित करा, शेअर करा आणि त्यांना प्रेरणा द्या। आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जरी येऊ नाही शकले तरी सोशल मीडियावरती एवढ्या बहुसंख्येनं या की सोशल मीडिया जाम झाला पाहिजे, जे संत झाला पाहिजे। या निमित्ताने एवढंच। जय जिजाऊ जय शिवराय।